पुणे नाशिक रेल्वेच्या चक्काजाम आंदोलनाच्या संदर्भात आपल्या पुणे ते नाशिक या दरम्यान असणारे सर्व तालुक्याचे प्रत्येक आमदार यांनी मुंबईला एकत्रित बैठक घेतली होती. विखे पाटलांच्या नेतृत्वाखाली बैठक झाली. मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली आणि त्यानंतर कालच एक कमिटी समिती शासनानं ही पुणे नाशिक रेल्वे झालीच पाहिजे, हिला ज्या अडचणी आहेत त्या त्रुटी केंद्रापर्यंत पोहोचवण्यासाठी राज्य सरकारनं एक समिती स्थापन केली. तिची यादी पण काल सोशल मीडियाला आलेली आहे आणि त्या अनुषंगानं आपल्या भागामध्ये पूर्वी विमानतळ होणार होतं, परंतु झालं नाही आणि त्यावेळेस आपण एकत्रित झालो नाही. त्याचा फटका आज खेड तालुक्याच्या विकासाला बसलेला आहे. अशाच पद्धतीनं पुणे नाशिक रेल्वे गेल्या 15 वर्षापासून तिचं सर्वेक्षण चालू आहे. लोकांच्या काहींच्या जमिनीचे खरेदी खत झाल्यात, काहींचे व्हायचे आहेत, परंतु अलाइनमेंट इस्टिमेट सगळ्या गोष्टी फायनल झाल्या, परंतु काय माशी शिंकली काय माहित नाही. परंतु केंद्रीय मंत्र्यांनी अचानकपणे हा प्रकल्प रद्द करण्याची घोषणा केली आणि रद्द केल्याच्या नंतर हे सर्व तालुक्यातील जनता आता आक्रमक झालेली आहे आणि त्या सर्व जनतेनं चक्काजाम आंदोलन करायचं ठरवलेलं आहे. त्या निमित्तानं प्रत्येक तालुक्यामध्ये काल परवापासून 3-4-5 दिवस बैठका चालू आहेत आणि सत्यजित तांबे आपले विधान परिषदेचे संगमनेरचे आमदार यासाठी प्राधान्यानं पुढाकार घेत आहेत. त्यांची जवळजवळ 15-20 लोकांची टीम, मी असेल, सुधीर भाऊ असतील, आबा असतील, आपल्या महत्वाच्या मंडळींना भेटीगाठी घेऊन गेलेले आहेत आणि रात्री सुद्धा आपल्या शरददादा सोनवणे यांनी सुद्धा, वळसे पाटील साहेब असतील, पुढे आपले सगळे प्रत्येक आमदार असतील, यांचे सुद्धा एकमेकाशी संवाद झाला की ही चक्काजाम आंदोलन आपण व्यवस्थितपणे पार पाडायचे. त्यामुळे लोकांना या गोष्टीची भावना, महत्व यापूर्वी पटलेलं आहे, परंतु आक्रमकपणे पटवण्याचं काम आपलं सगळ्यांचं आहे. त्यामुळं प्रत्येक आज ही पक्षाची बैठक म्हणून बोलतोय. आज संध्याकाळी तालुक्याच्या वतीनं आव्हान करून सर्व पक्षीयांना आव्हान आमदार यांना त्यांनी करणार आहे, परंतु पक्षाचा शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, गट प्रमुख, सगळे पक्षाचे कार्यकर्ते, उपतालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख, उपजिल्हा प्रमुख, महिला संघटना, युवा संघटना आणि इतर संलग्न सर्व संघटना, त्याचबरोबर पंचायत समिती सभापती, उपसभापती, सर्व सदस्य, जिल्हा परिषदचे आपले सर्व सदस्य, मार्केट कमिटीचे सभापती, उपसभापती, सर्व संचालक, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक आणि आपल्या बरोबर असणारे सर्व हितचिंतक यांना प्रथमतः आज आवाहन करण्यासाठी आपण ही मीटिंग आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे. जिल्हा परिषदचे काही सदस्य जरी या ठिकाणी नसले तरी त्यांचे कौटुंबिक प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामुळे बऱ्यापैकी महत्वाचे लोकप्रतिनिधी आणि पक्षाचे लोकप्रतिनिधी या ठिकाणी आपल्या या बैठकीसाठी उपस्थित आहेत. सुधीर भाऊंनी प्रस्तावित केलं, सज्जू भाऊंनी आपलं मत व्यक्त केलं, इतरही सर्व सहकाऱ्यांनी आपलं मत व्यक्त केलं, त्याचबरोबर आबांनी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं. मला आपल्या सर्वांना एवढंच सांगायचंय की सुधीर भाऊ मगाशी म्हटले की आज जर आपण याच्यासाठी भांडलो नाही तर आपली पुढची पिढी आपल्याला नक्कीच नाव ठेवेल म्हणण्यापेक्षा पुढच्या पिढीला जर आपल्याला चांगल्या दिशेने न्यायचं असेल तर आपल्याला आज या रेल्वेच्या बाबतीत सगळ्यांनी कुटुंबापासून आपली किती जास्तीत जास्त लोक येतील, वस्तीतून किती येतील, वार्डातून किती येतील, गावातून किती येतील, त्याचबरोबर आपल्या सगळ्या पंचायत समिती, जिल्हा परिषद गटातून किती येतील, याचं नियोजन आपल्या सगळ्यांना करायचं आहे. फक्त बैठक म्हणून आज तिच्याकडे बघू नका. माझी सगळ्यांना विनंती आहे की विकास, रस्ते, लाईट, पाणी हे होतच राहणार आहे. नैसर्गिक आपत्त्या
दुर्दैवानं काही येतात ते येऊ नयेत, परंतु अशा काही गोष्टी घडत राहतात. परंतु भविष्यासाठी जर आपल्या भागातून रेल्वे गेली तर दुसरा कोणताच प्रोजेक्ट आता आपल्याकडे राहिला नाही. कारण MIDC इतर सगळ्या गोष्टी आता परिपूर्ण होत आलेल्या आहेत. त्यामुळे रेल्वेची निकड आपल्या भागाला जर रेल्वे गेली तर आपल्या तालुक्यात अनेक उद्योगधंदे अजून या ठिकाणी आणि लोकांना न्याय मिळेल. त्यामुळं आता आपण सुरुवातीपासून छोट्या गोष्टीपासूनच नियोजन केलं. माईकची व्यवस्था, त्याचबरोबर टोप्यांची व्यवस्था, बिगर चिन्हाचे भगवे झेंडे, त्याचबरोबर गाड्यांची व्यवस्था. काहींना वाटलं की आपल्याला गाड्या आणायच्या तर गाड्यांचे नंबर किंवा इतर सगळ्या गोष्टी आदल्या दिवशी द्या, एवढी लोक येतील. जमलं तर आपण आदल्या दिवशी मार्केट कमिटीमध्ये आपल्या सभागृहामध्ये परत सर्वपक्षीयांची बैठक बोलू. सर्वपक्षीय आले तर चांगलंच, नाही आले तर आपण सगळे एकत्र येऊ आणि दुसऱ्या दिवसाचं पुन्हा एकदा 8 तारखेला संध्याकाळी आपण 5च्या दरम्यान पुन्हा नियोजन 4-5च्या दरम्यान करू. मला खात्री आहे की रेल्वेचा प्रश्न सगळ्यांना समजलेला आहे आणि त्यामुळे केंद्रीय मंत्र्यांना जर जाग आणायची असेल तर राज्य सरकार सुद्धा ही रेल्वे व्हावी म्हणून आग्रही आहे. त्यामुळे राज्य सरकारने कमिटी नेमली, त्याचा अहवाल जाईलच. परंतु प्रत्येक चौकामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्व चॅनलला आबांनी सांगितल्यानुसार सगळ्यात जास्त गरज खेड तालुक्याला कशी आहे याची जर आपल्याला तिथपर्यंत पोहोचवायचं असेल तर आपल्याला जास्त लोक या आंदोलनाला जमा करावी लागतील. आपण सर्वांना विनंती आहे की आपण आपला आजपासून सोशल मीडिया असेल, आपल्या कार्यालयातून फोनद्वारे असेल किंवा प्रत्येकाला काहींना जमलं तर स्पीकरची गाडी लावा. तिथं लागलं तर खाली तुम्ही निमंत्रण म्हणून आव्हान करते म्हणून नाव लिहा, परंतु स्पीकरच्या गाड्या सोडा लागलं तर, आणि तो आपल्या भागाला मी आव्हान करतो असं म्हणून तुमच्या स्वतःच्या त्या ठिकाणी खर्च जरी झाला तरी प्रसिद्धी म्हणा किंवा काम म्हणा दोन्ही एकत्रित या ठिकाणी होऊ शकते. आपणा सर्वांना आपल्या पक्षाच्या वतीनं आणि तालुक्याच्या वतीनं विनंती करतो की आपण या ठिकाणी सगळ्यांनी एकत्र येऊन हे आंदोलन यशस्वी करावं.